76वा चैत्र रथ पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात तो भरत कुळातील नरकेसरी अर्जुन ही कथा गंधर्वांच्याकडून ऐकून प्रभावित झाला आणि तसाच काही काळ विचारात घडूनही गेला. वसिष्ठांची आध्यात्मिक शक्ती समजल्यावर त्याच्या मनात उत्सुकता उत्पन्न होते. अर्जुन त्या गंधर्वाला विचारतो, मला वसिष्ठांबद्दल आणखीन जाणून घ्यायचं आहे, कृपया मला त्यांच्याबद्दल सगळं सांग. हा ऋषी कुठून आला? तो आमचा राजगुरू कसा झाला? गंधर्व सांगतो, वसिष्ठ प्रजापतीचा मानसपुत्र म्हणजे इच्छाशक्तीने उत्पन्न केलेला आहे, म्हणून ब्राह्मण समजला जातो. तो अरुंधतीचा पती. त्याची वैराग्यपूर्ण तपस्या अतुलनीयच होती. त्याने 6 विकार, कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर संपवले होते, म्हणून त्याला जिंकणं माणसाला केवळ अशक्य होतं. तरी एकदा विश्वामित्रांच्या आगळिकीमुळे तो क्रुद्ध झाला होता. कुशिक राजा म्हणजे कुशाण राजा विश्वामित्र वसिष्ठांच्या मुलाला ठार मारतो. त्यावेळी हे होतं. तरीही वसिष्ठ असं काहीही करीत नाहीत की ज्यामुळे विश्वामित्रांचे खास नुकसान होईल. जसं सागर आपल्या मर्यादेत राहून जमिनीचे पाय धुत असतो, तसेच वसिष्ठ आपल्या क्रोधाला मर्यादित ठेवतो. यमाचे नियम वसिष्ठ पाळणं योग्य समजून विश्वामित्राला माफही करतो. जो स्वतःला म्हणजे स्वतःच्या वासनांना जिंकतो, जसं राजा इक्ष्वाकुनी केलं. ज्याने सगळी पृथ्वी जिंकली होती, तो कधीही हरत नाही, म्हणून वसिष्ठ त्याची मृत मुलं यमाकडून परत आणत नाहीत, कारण त्याला यमाचे नियम मोडायचे नव्हते. वसिष्ठाला मुख्य पुरोहित नेमून त्यांनी अनेक महान यज्ञ केले. ते स्वयंभू ऋषी त्या तुझ्या वंशातील राजांना सहाय्य करतात, जसे देवांना बृहस्पती करतो. म्हणून तू सुद्धा एकदा ज्ञानी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण नेमून त्याच्या मार्गदर्शनाने तुझं काम कर. जसं संवर्णाला वसिष्ठांनी मदत केली आणि त्याची तापती मिळवण्याची इच्छा पूर्ण केली. ज्या क्षत्रियाला राज्य वाढवायचं आहे आणि उत्तम सत्ता गाजवायची आहे, तो असंच करतो. तू ती क्षत्रियांची परंपरा पुढे चालव, त्यातच तुझं भलं आहे. अशा रीतीने आदी पर्वातील चैत्र रथ पर्वाचा 176वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 177वा चैत्र रथ पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की हे गंधर्वांचं बोलणं ऐकून अर्जुनाला उत्सुकता प्राप्त होते ती विश्वामित्र आणि वसिष्ठ जे दोघेही स्वर्गात राहत होते यांच्यातील वादांबद्दल. तो गंधर्वाला विचारतो, मला त्याची माहिती समजून घ्यायची आहे, तरी ती सांगा. गंधर्व सांगतो, अरे पार्था, वसिष्ठांच्या कथा 3ही जगात म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ पुराणातील महत्वाच्या समजल्या जातात. मी त्या तुला सांगतो, त्या नीटपणे ऐक. गंधर्व पुढे सांगायला लागतो, फार वर्षापूर्वी कन्याकुंजमध्ये भरत कुळात जन्मलेला एक राजा, महाबलवान ख्यातनाम गदी त्याचं नाव, कुसिकाचा पुत्र राज्य करत होता. त्या गुणी राजाला एक पुत्र होता आणि त्याचं नाव विश्वामित्र होतं. विश्वामित्र त्याच्या पित्याप्रमाणे सामर्थ्यवान होता. त्याचे बलशाली सैन्य होतं. तो विश्वामित्र राजा त्याच्या मंत्री परिवारासह संपूर्ण प्रदेशात शिकारीसाठी भटकत असे. सांबर आणि डुक्कर मारत, त्याचं मांस चवीने खात ते सगळे मजेत आपला काळ घालवत असत. असंच भटकत असताना राजा तहानेने व्याकुळ झाला. तो तशा स्थितीत वसिष्ठ मुनींच्या आश्रमात आला. विश्वामित्र राजा आपल्या इथे आलेला आहे ते पाहून वसिष्ठ त्याचं स्वागत करतो. मुखमार्जनासाठी म्हणजे तोंड धुण्यासाठी, अर्घ्य देण्यासाठी पाणी देतो, पाय धुण्यासाठी सुद्धा पाणी देतो आणि नंतर तेथीलच वनफळं खाण्यास देतो. ते वसिष्ठ मुनींच्याकडे एक विलक्षण गाय असते. तिचं नाव कामधेनू. जे मागाल ते ती देत असे, म्हणून तसं तिचं नाव होतं. अगदी अमृत सुद्धा ती देत असे, औषधी सुद्धा ती देत असे. ती खाण्यापिण्याशिवाय इतर अनेक गोष्टी देऊ शकत असे, जसं रत्न, माणिक, हिरे वगैरे वगैरे. म्हणजे असं काहीही नाही की जे ती देऊ शकणार नाही. तिच्या त्या किमयागरीने विविध गोष्टी काढून वसिष्ठ त्या विश्वामित्र राजाचं स्वागत करतो. त्या तशा विलक्षण स्वागतामुळे राजा आणि त्याचे उडाण टप्पू मंत्री खुश होतात. राजा आणि त्याचे अमात्य तिचं निरीक्षण करतात, तेव्हा त्यांना ती अशी दिसते. तिला 6 मोठे पाय असतात, रुंद छाती असते, मोठं ढुंगण असतं,
5 पाय जास्त रुंद होते. डोळे बेडकासारखे शरीराबाहेर आलेले मोठे परंतु सुंदर होते. तिचं आचळ मोठं आणि प्रशस्त होतं. सर्व काही निर्दोष आणि बिनचूक असं होतं. तिचे कान लांबसडक आणि उंच होते आणि डोकं पूर्ण वाढलेलं होतं. तिची मान मजबूत होती. ती पाहून तो गधीचा मुलगा विश्वामित्र वसिष्ठांना म्हणतो, आमचं समाधान तुम्ही केलं आहे, परंतु या अजब गाईचं नाव तरी काय आहे? वसिष्ठ सांगतात, त्या धेनूचं नाव नंदिनी असं आहे. वसिष्ठाला विश्वामित्र म्हणतात की त्याला ती धेनू पाहिजे. त्याच्या मोबदल्यात तो ऋषीला 10,000 गायी आणि त्यांचं राज्य देण्यासही तयार आहे. तो गर्विष्ठ असुरी संपदेने भ्रष्ट झालेला विश्वामित्र त्या प्रजापतीच्या मानसपुत्राला म्हणतो, माझं विशाल राज्य घे आणि मला ही धेनू दे. राजाची ती मागणी ऐकल्यावर वसिष्ठ त्याला नीटपणे समजावतात की ती त्यांच्याकडे येणाऱ्या देव, ऋषी, पाहुणे, पितर, यज्ञविधीची सामग्री यांच्यासाठी उपयोगाची आहे. त्याला राज्य किंवा 10,000 गायी काहीही उपयोगाच्या नाहीत. ते सगळं सांभाळणार तरी कोण? वसिष्ठांचा तो गर्भित नकार त्या उन्मत्त क्षत्रियाला काही रुचला नाही. तो विश्वामित्र त्या ऋषीला आवाज देतो की मी माझ्या बळावर ती धेनू तुझ्याकडून काढून घेऊ शकतो, हे तुला समजत का नाहीये? तो गदीचा विकारी पुत्र पुढेही बोलतो, जरी तू माझा प्रस्ताव मान्य केलास तरीही ती गाय मला 10,000 गायींच्या बदल्यात दिलीस तरीही मी तुला दिलेल्या गायी सुद्धा काढून घेऊ शकतो. तू ब्राह्मण एकटा माझं काय बिघडवणार आहेस? राजाचं ते बोलणं ऐकल्यानंतर वसिष्ठ म्हणतो, तू योग्य तेच बोलत आहेस. तुम्ही क्षत्रिय, तुमच्या ताकदीच्या जोरावर तुम्ही काहीही करू शकता, हेही खरं आहे. मग विश्वामित्र त्याला म्हणतो, आम्ही क्षत्रिय आमचा स्वभाव सोडणार नाही. त्यावर वसिष्ठ त्याला म्हणतो, अरे राजा, तुमचा दोषच असा आहे की तुम्ही परिणामांचा विचार न करता धैर्य करता. राजा विश्वामित्र तिला बळजबरीने खेचून नेण्याचा प्रयास करू लागतो. तिच्यावर चाबकाचे फटकेही मारतो, परंतु काहीही केलं तरी ती कामधेनू त्या जागेवरून हालत नाही. तो दुष्ट आणि अविवेकी विश्वामित्र तिचे हाल करतो, पण सर्व व्यर्थ ठरतं. ते पाहत वसिष्ठ मुनी तिला म्हणतात, अहो नंदिनी, मी तुझं दुःखाचं हंबरणं ऐकतोय, पण मी क्षमाशील ब्राह्मण काय करणार? विश्वामित्रांचे सेवक नंदिनीला पकडण्यासाठी धावतात. त्यामुळे संतापलेली ती रिद्धी सिद्धी शेवटचं वसिष्ठांना विचारते की त्यांना ती नको का? त्यावर ते बोलतात, मी क्षमाशील ब्राह्मण ह्यात काय करणार? जर तुला जायचं नसेल तर तू तुझं संरक्षण करण्यास सक्षमच आहेस, तेव्हा जे तुला पाहिजे तसं तू कर. हे वसिष्ठांचं बोलणं ऐकल्यावरती कामधेनू अक्राळ विक्राळ रूप धारण करते. ते पाहून आता विश्वामित्रांच्या सैन्याची घाबरण्याची पाळी आली. अचानकपणे ती विलक्षण अशी मोठी होत गेली, जसं काय एक डोंगर. तिच्या त्या अवतारामुळे स्वतः विश्वामित्र देखील दचकला. तिच्या अंगातून सूर्यासारखा प्रकाश बाहेर येऊ लागला. त्यानंतर तिच्या शेपटातून पेटलेल्या निखाऱ्यांचा ती वर्षाव करू लागली विश्वामित्रांच्या सैनिकांवर. त्यानंतर थोड्या वेळानंतर त्या शेपटीतून पल्लवाचे म्हणजे आजचे पठाण सैन्य बाहेर येऊन ते सैनिक विश्वामित्रांच्या सैनिकांवर तुटून पडले. तिच्या शरीराच्या विविध भागातून निरनिराळ्या प्रदेशातील लोकांचं सैन्य विश्वामित्रांच्या सैनिकांवर तुटून पडत असल्याचं विश्वामित्र पाहतच राहिला. तिच्या आचळातून द्रविड आले, त्यानंतर शक येऊ लागले. तिच्या पोटातून यवनांची सेना येऊ लागली. तिच्या मुतातून कांची, तिच्या खांद्यातून शवरसेना, तिच्या शेणातून शवरसेनी, तिच्या तोंडातील फेसातून पौंड्र आणि किराट सेना येऊ लागली. यानंतर यवन, सिंहल, बर्बर, खासी, शिवूक, पुलिंड्र, चिनी, हुण, केरली आणि असंख्य म्लेंज असे मोठं लष्कर तिने काही क्षणातच उत्पन्न केलं. आणि ते पाहून न लढता ते विश्वामित्रांचे योद्धे सैरावैरा पळायला लागले. नंदिनी मात्र तिथेच उभी होती. विश्वामित्रांच्या सैन्यापेक्षा नंदिनीचं असे मिश्र सैन्य 5 ते 6 पट मोठं झालं होतं. त्यामुळे त्यांच्या सैन्यातील कोणताही शूर त्या मायावी सैन्यापुढे उभा राहू शकत नव्हता. अशा विलक्षण हल्ल्यामुळे विश्वामित्र खजील झाला आणि वसिष्ठांच्या पुढे खाली मान घालून उभा राहिला. हा सगळा मायावी प्रकार होता. ते सैन्य विश्वामित्रांच्या सैन्याला आणि स्वतः विश्वामित्रांना भयंकर घाबरवत होतं.
परंतु प्रत्यक्ष हानी झालीच नव्हती. विश्वामित्रांचे घाबरलेलं सैन्य चांगलं 20 कोस दूर पळून गेलं. हे पाहून विश्वामित्राला क्षत्रियांच्या शारीरिक ताकदीपेक्षा ब्राह्मणांचं दैवी प्राबल्य कसं श्रेष्ठ आहे त्याचा प्रत्यय आला. त्याला क्षत्रिय सामर्थ्याबद्दल असलेली घमेंड पार नष्ट झाली. नम्र होऊन तो जगज्जेता विश्वामित्र वसिष्ठांना म्हणाला, तुम्हा ब्राह्मणांच्या वैराग्याचं सामर्थ्य हेच खरं सामर्थ्य आहे. भोगमय क्षत्रिय तुमच्यापुढे खचितच कमी ठरतात. त्यानंतर तो क्षत्रिय राजा गधीचा मुलगा विश्वामित्र सर्व संग परित्याग करून संन्यास धर्म स्वीकारतो. वैराग्यपूर्ण तपस्या करतो. त्याच्या तपोसामर्थ्याने तो 3ही जग जिंकतो आणि इंद्राबरोबर बसून अमृत प्राशन करतो. इंद्राला हरवण्यासाठी तो नवीन सृष्टी उत्पन्न करतो. त्यामुळे त्याचं विश्वामित्र हे अभिधान सार्थकी होतं. महाभारताच्या काही प्रती आहेत, त्यात कामधेनूची कथा थोडी वेगळी आहे, ती आपण पाहूयात. कामधेनूला पकडण्यासाठी विश्वामित्रांचे सेवक धावतात, तशी ती थोडीशी लांब पळते आणि जसे जसे ते सैनिक तिच्या जवळ येतात तशी तशी ती एकदम अदृश्य होते. त्यामुळे तिला पकडणं केवळ अशक्यच होतं. त्यानंतर विश्वामित्र रागाने वसिष्ठांना म्हणतो, तुझ्या नंदिनीला आण. त्यावर तो प्रजापती पुत्र वसिष्ठ त्याला सांगतो, अरे राजा, ती अशाने तुला मिळणार नाही, कारण तिला जिंकता येत नाही. ती महादेवाच्या नंदीची बायको रिद्धिसिद्धी आहे, जो महादेवाचा सेवक आहे. ती केवळ माझं तपो सामर्थ्य पाहून माझ्याकडे आलेली आहे. ती ह्या 3 जगातील नाही आहे, ती त्याही पलीकडील विश्वातून आलेली आहे. जर तुला ती पाहिजे असेल तर तुला माझ्यासारखं वैराग्यपूर्ण तपो सामर्थ्य प्राप्त करावं लागेल, आणि जर ते तुला करता आलं तर ती कामधेनू स्वतःहून तुझ्याकडे येईल. विश्वामित्रांना ते समजतं आणि त्यानंतर क्षात्र तेजापेक्षा खरं ब्रह्मतेजच श्रेष्ठ आहे हे तो मान्य करतो आणि मग सर्व संग परित्याग करून तप करण्यासाठी निघून जातो. नेहमीप्रमाणे इंद्र त्याला आव्हान देतो. तेव्हा विश्वामित्र प्रतिसृष्टी उत्पन्न करतो आणि इंद्राला शह देतो. प्रतिसृष्टी निर्माण केली म्हणून तो खऱ्या अर्थाने विश्वामित्र विश्व अधिक अमित्र ठरलेला आहे. वसिष्ठाला दैवी संपदेचा प्रतिनिधी समजतात आणि विश्वामित्राला असुरी संपदेचा. अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 177वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 178वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, पुढे पंडुपुत्र अर्जुन त्या गंधर्वाला विचारतो, मला सांगा, विश्वामित्राने वसिष्ठांची मुलं कशी आणि का मारली? गंधर्व पुढे सांगायला लागतो, पूर्वी एक राजा होऊन गेला आहे, त्याचं नाव कल्माशपाद. तो इक्ष्वाकू म्हणजे हल्लीचा अफगाण कुळातील होता. धाडसात कोणाही पेक्षा तो श्रेष्ठच होता. एकदा मृगयेसाठी तो प्रतापी राजा राजांनी सोडून वनात गेला. त्यांनी वनात बरेच सांबर आणि डुक्कर बाणांनी मारले. आणखीन दाट जंगलात जाऊन काही गेंडे सुद्धा तो मारतो. अशा रीतीने शिकारीचा खेळ खेळत असताना तो थकून जातो. तो आता विश्रांती घेण्याचं ठरवतो. गंधर्व अर्जुनाला सांगतो, त्यात कल्माशपादाला आपला शिष्य करण्याचा विचार विश्वामित्र का करतो ते सांगतो. जंगलातून त्या भुकेल्या अवस्थेत तो कल्माशपाद जात असताना त्याची आणि वसिष्ठांच्या 100 मुलांची भेट होते. तो राजा पाहतो की वसिष्ठ ऋषींच्या वंशाचे क्षत्रिय तिथे तो पाहतो. वसिष्ठ ऋषींच्या 100 मुलांपैकी एक तो असतो. कल्माशपाद त्यांना सांगतो, माझ्या वाटेतून बाजूला व्हा. ते ऐकून एक वसिष्ठ त्या राजाला मधुर वाणीत विनंती करतो, अहो नृपश्री, हा आमचा नेहमीचाच रस्ता आहे. सर्व शास्त्रात सांगितलेलं आहे की ब्राह्मणाला क्षत्रिय प्राधान्य देतात, म्हणजे तुम्ही प्रथम बाजूला व्हावं, आम्ही नाही. अशा रीतीने त्यांच्यात बरोबर काय यावर बाचाबाची होते. ते दोघंही एकमेकांना प्रथम तू बाजूला हो, नाही प्रथम तू बाजूला हो असं सांगायला लागले. ऋषी काही हालायला तयार नव्हते आणि राजाही बाजूला होण्यास तयार नव्हता. अशी वादाची परिस्थिती झालेली होती. प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता की कोण हटणार. त्यांचं वागणं राक्षसासारखं होतं. राजाने ऋषीवर चाबूक उगारला. सगळीकडे संतापाची परिस्थिती झाली होती. आता चाबकाचा फटका बसल्यावर वसिष्ठांचा संयम संपला. तो ऋषी क्षत्रिय संतापाने
कल्माशपादाला शाप देतो की तू तुझी मर्यादा ओलांडलीयस, एका ऋषीवर तू हात उगारला आहेस म्हणून तू राक्षस होशील आणि नरभक्षण करशील. तू असाच भटकत फिरशील आणि माणसांचं मांस खाशील. असा शाप वसिष्ठ ऋषी क्षत्री त्या मगरूर राजाला देतो. ते घडत असताना तिथे विश्वामित्र प्रकटतात. पण काय होतं हे पाहण्यासाठी अदृश्यच राहतात. आपल्याला माहीतच आहे की वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात तेढ आधीपासूनच होती. तशात तो राजा कल्माशपाद समजून असतो की हा ऋषी मामूली नाही की त्याला जुगारून देईल. तो वसिष्ठ परंपरेतील आहे. कल्माशपाद आता त्या ऋषींची विनवणी करू लागतो. त्यांच्या नेहमीच्या प्रेमळ आणि क्षमाशील स्वभावामुळे तो वसिष्ठ त्याला क्षमा करण्याआधी विश्वामित्र एका राक्षसाला राजाच्या अंगात घुसण्याचा आदेश देतो. तो एरवी सज्जन असलेला सुबुद्ध राजा त्या राक्षसाच्या अंगात घुसण्यामुळे महाभयंकर होतो. पुढे काय गंमत होते ते पाहण्यासाठी विश्वामित्र दूर जातो. राक्षसाने पछाडल्यामुळे तो राजा त्याची सगळी सद्बुद्धी हरवून बसतो. अशा अवस्थेत असताना त्याला एक ब्राह्मण भेटतो. त्याच्याकडे मांसाहाराची तो भिक्षा मागतो. राजा त्याला थांब असं सांगतो. मी मृगया करून तुला मांसाची भिक्षा देतो. राजा असं बोलून तिथून जातो आणि भटकून आपल्या घरी येतो. तिथे तो त्याच्या स्वयंपाक्याला सांगतो की जंगलात एक ब्राह्मण बसलेला आहे, त्याला मांसाहार करायचा आहे, तर तू त्याला मांस खायला घाल. तो स्वयंपाकी मांस आणण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काहीही केल्या मांस मिळत नाही. तो राजाला विचारतो, मग आता काय करायचं? राजा त्याला सांगतो, जा आणि जिथे सुळावर कोणी चढवलेला असेल त्याचं मांस काढून शिजवून त्या ब्राह्मणाला खायला वाढ. तो आज्ञाधारक स्वयंपाकी तसं करतो आणि ब्राह्मणाला ते नरमांस खाण्यासाठी देतो. ब्राह्मणाला ते समजतं, त्यामुळे तो संतापतो आणि राजाला पुन्हा तसाच शाप देतो. असे 2 शाप मिळाल्यामुळे राजा पूर्णतया राक्षस होतो. राजा क्षत्रियाला पकडतो आणि बोलतो, तुझ्या शापामुळे मी नरमांस खाणार आहे, तेव्हा ते मी तुझ्यापासूनच सुरू करतो. नंतर तो राक्षस झालेला राजा कल्माशपाद क्षत्रियाला खाऊन टाकतो. विश्वामित्र त्या राक्षस झालेल्या राजाला वसिष्ठांची इतर मुलं खाण्यास पुन्हा पुन्हा उद्युक्त करत राहतो. कल्माशपाद अशा रीतीने एका पाठोपाठ एक अशी बरीच वसिष्ठांची मुलं, जे सगळे ऋषी होते, त्यांना खाऊन टाकत असतो. वसिष्ठाला समजतं की त्यामागे विश्वामित्र आहे. तो तपोनिधी प्रजापती पुत्र वसिष्ठ आपला क्रोध आवरतो आणि उलटवार करणं ब्राह्मणाला न शोभणारं कृत्य होईल म्हणून प्रायश्चित्त करण्यासाठी स्वतः आत्महत्या करण्याचा निर्धार करतो. कुशिक कुळांचा नाश करणं त्याला सहज होतं, पण मग त्यांच्यात आणि विश्वामित्रात काय फरक म्हणून तो तसं करण्याचा साधा विचार सुद्धा करत नाही. शेवटी आत्मघात करण्यासाठी तो मेरू पर्वतावर जातो. तिथून उडी मारतो, पण तो खाली पडत नाही आणि जेव्हा पडतो ते गादीवर पडतो. अशा रीतीने त्याचा तो प्रयत्न असफल होतो. दुसरा प्रयत्न करण्यासाठी अरण्यात तो अग्नी उत्पन्न करतो आणि त्यात शिरतो, पण अग्नी त्याला स्पर्श करू शकत नाही. तिसरा प्रयत्न करतो, त्यावेळी तो पाण्यात उडी मारतो, तर एक मोठी लाट त्याला पुन्हा किनाऱ्यावर फेकून देते. अशा रीतीने त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरतात. शेवटी हताश झालेला वसिष्ठ आपल्या आश्रमात परत जातो. आणि अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वताचा 178वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 179वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. चैत्ररथ गंधर्व पुढे सांगतो, वसिष्ठ पाहतात की त्यांचा आश्रम त्याच्या मुलांशिवाय रिकामा होतो. मुनी अतिशय दुःखाने व्यथित झालेले पुन्हा बाहेर पडतात. भटकत भटकत जाताना तो महाऋषी एक नदी पाहतो, जी पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहत होती. त्या पुराच्या पाण्यात अनेक मोठे वृक्ष वाहून जात होते. ते पाहून तो महामुनी समजला, जर तो त्या पाण्यात पडला तर खात्रीने वाहून जाईल. त्या विचाराने तुला पुन्हा आत्मघात करण्याची इच्छा बळावते आणि तो एक वेल घेतो. त्याने स्वतःचे हात बांधून टाकतो, ते अशासाठी की पाण्यात त्याने पोहण्याचा प्रयत्न करू नये. त्यानंतर काही अंतर पुढे जाऊन त्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो. परंतु अरे कुंतीपुत्रा, तापत्या, थोड्याच अंतरानंतर त्या महामुनीला ती ओघवती नदी
किनाऱ्यावरील एका दगडांच्या खाचरात फेकून देते. तो तिथे तसाच अडकून राहतो, पण मरत काही नाही. त्याने ज्या वेलींना स्वतःला बांधून घेतलेलं होतं तेही तुटून जातात. त्या जोराने वाहणाऱ्या प्रवाहामुळे ते तुटले, म्हणून त्या नदीला तो विपाशा, विपाशा म्हणजे बंधनमुक्त करणारी, योगशास्त्रातील विपाशना हा शब्दही त्यातून झालेला आहे, असं नाव देतो. त्या अनुभवानंतर तो मुनी एका जागी कधीही राहत नाही. तो डोंगर, दर्या, नद्यांमुळे तयार झालेले तलाव असं पाहत फिरत राहिलेला आहे. एकदा हिमवती नदीचे तो दर्शन घेतो. त्यात भयानक सुसरी आणि जलासूर म्हणजे हिंस्त्र मासे तो पाहतो. ते पाहून पुन्हा त्याला जीव देण्याची इच्छा होते. तो त्या माशाने भरलेल्या हिमवती नदीत उडी मारतो. परंतु ती नदी त्या ठिकाणी एकदम पात्र फाकून शतधारा होते आणि तिचं नाव शतद्रा म्हणजे 100 ओघांनी वाहणारी असं होतं. तो महामुनी पुन्हा कोरड्या जमिनीवर येऊन पडतो. ते झाल्यावर तो समजतो की तो स्वतःच्या कृतीने आत्महत्या करू शकत नाही. मग ते ध्यानात आल्यावर तो आपल्या आश्रमाकडे वळतो. त्यासाठी त्याला पुन्हा अनेक डोंगर, अनेक देश पालथे घालावे लागतात. अखेरीस तो त्याच्या आश्रमात पोहोचतो. तिथे त्याची स्नुषा अदृश्यंती त्याच्या पाठोपाठ येते. जशी ती त्याच्या जवळ येते तेव्हा त्याला वाटतं आश्रमातून अतिशय उत्कृष्ट आणि निर्दोष असं वेदघोष म्हणजे विशिष्ट पद्धतीने वेद उच्चारणं ऐकायला येत आहेत. ते ऐकून तो विचारतो की हे कोण वेदोच्चार करीत आहेत माझ्या मागून. अगदी क्षत्रीसारखा आवाज आहे आणि सर्व अंगांचं उच्चारण पण तसंच आहे. त्यावरती सांगते, मी अदृश्यंती, क्षत्रीची पत्नी. ती त्या ऋषीला सांगते, मी गेली 12 वर्ष तपस्या करीत आहे, पण व्यर्थ. पुन्हा वसिष्ठ विचारतात, पण तो वेद उच्चारणारा कोण आहे? अदृश्यंती सांगते, 12 वर्षापासून मी तुमच्या पुत्रापासून होणाऱ्या एका मुलाची गर्भवती आहे. तुम्ही जे वेदघोष ऐकत आहात ते माझ्या उदरातून येत आहेत. एवढं सांगितल्यानंतर पुढे तो गंधर्व सांगतो, ते तिचं ऐकल्यानंतर तो मुनी अतिशय हर्ष पावतो आणि तो स्वतःशीच पुटपुटतो, अरे माझा वंश चालवणारा कोणी आहे. त्यानंतर स्वतःला मारून टाकण्याचे विचार वसिष्ठांनी सोडून दिले. तो त्या खुशीत आपल्या आश्रमात राहू लागला. एक दिवस ते रानात फिरत असताना त्यांना एक भयंकर राक्षसाची चाहूल लागते. तो राक्षस म्हणजे कल्माशपाद होता. अजून त्या राक्षसाच्या तावडीतून तो सुटत नव्हता. अदृश्यंती घाबरून जाते. ती आपल्या सासऱ्याला सांगते, तो पहा राक्षस आपल्याकडेच येत आहे. त्याच्या हातात एक भला मोठा लाकडी सोटा आहे. मला वाचवा, तुमच्याशिवाय कोण मला वाचवणार? त्यावर तो मुनी तिला म्हणतो, तो राजा कल्माशपाद आहे. त्याला राक्षसाने पछाडलेला आहे. मी त्याला त्या बंधनातून मुक्त करतो, तो घाबरू नकोस. तो राक्षस कल्माशपाद त्यांच्याजवळ येत असतो आणि त्याची सून घाबरून एका बाजूला उभी राहून म्हणते, तुमच्या वेदाच्या ज्ञानाचा काही उपयोग होईल का ह्याला अडवण्यासाठी? त्याला जवळ आलेला पाहून तो ऋषी ओम असं उच्चारतो आणि त्या राक्षसावर पवित्र जल शिंपडतो आणि त्या राजाला राक्षसापासून मुक्त करतो. विश्वामित्रांचा उद्देश वसिष्ठांची मुलं नष्ट करण्याचा होता. तो पूर्ण झालेला होता. म्हणून त्याने कल्माशपादातील राक्षसाला तसंच सोडून दिलं होतं. जसं सूर्याला राहूनी ग्रासावं असं ते होतं. तो राक्षस गेल्याबरोबर तो राजा सूर्यासारखा चमकायला लागला. त्याच्या दिव्य प्रकाशाने ते सगळं जंगल उजळून निघालं. राजाची बुद्धी पुन्हा काम करायला लागली आणि त्याला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. कल्माशपाद वसिष्ठांना वंदन करतो आणि सांगतो, मी सुदासाचा मुलगा आणि आपला शिष्य आहे. मला आज्ञा द्या की मी आपल्यासाठी काय करावं. ते त्याचं नम्रपणे केलेलं वचन ऐकून वसिष्ठ समजतात की आता खरोखरच तो राक्षस निघून गेलेला आहे. वसिष्ठ त्याला सांगतात, माझ्या इच्छा आधीच पूर्ण झालेल्या आहेत. तू आता तुझ्या राजधानीला जा आणि सुखाने राज्यकारभार कर. नंतर तो मुनी त्याला आदेश देतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव की कधीही ब्राह्मणांचा अपमान करू नकोस. त्यांच्या आज्ञांचं पालनच कर. शक्य असल्यास ब्राह्मणांची पूजा कर. तो कल्माशपाद ते सगळं मान्य करतो आणि त्यानंतर तो राजा सांगतो, मला माझ्या इक्ष्वाकू वंशाच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे. तेवढं तुम्ही देऊ शकता तर तेवढं करावं. त्यासाठी
मला एक गुणी पुत्र हवा आहे, जो माझ्या इक्ष्वाकू घराण्याचं नाव अजरामर करेल. गंधर्व पुढे सांगतो, राजा ती मनीषा ऐकल्यानंतर तो महान ऋषी त्याला म्हणतो, तुला काही वेळानंतर मी ते देईन. त्यानंतर ते दोघेही कल्माशपादाच्या राजधानीकडे रवाना होतात. त्या राजधानीचं नाव अयोध्या. लोकांना समजल्यावर तेथील प्रजा आनंदाने फुलून गेली. तिने त्या दोघांचं स्वागत केलं आणि अशा रीतीने तो राजा कल्माशपाद आणि वसिष्ठ त्यांच्या राजधानीत अयोध्येत प्रवेश करतात. राजा आणि त्याचे पुरोहित यांचं ते दर्शन घेत होते. त्यांचा राजा एखाद्या सूर्यासारखा चमकत होता. राजाच्या आगमनाचं स्वागत करण्यासाठी त्या नगरीचे रस्ते पाण्याने स्वच्छ धुतले होते. रस्त्यावर जागोजागी झेंडे, पताका आणि तोरणं लावून सुंदर सजावट केली होती. अयोध्या दुसरी अमरावती असावी अशी सजवलेली होती. राजधानी प्रवेश केल्यानंतर राजाच्या सूचनेनुसार त्याची राणी वसिष्ठांना लवून नमन करते. ऋषी तिच्याशी शास्त्राप्रमाणे संबंध घेतो. त्यानंतर लवकरच ती राणी गर्भवती होते. ऋषी राजाचा निरोप घेऊन आपल्या आश्रमाकडे निघून जातो. परंतु तो गर्भ तसाच न वाढता तिथे तिच्या उदरात राहतो. बरीच वर्ष तो गर्भ वाढत नाही. तेव्हा चिडून ती राणी आपल्या पोटाला एका दगडाने फाडून तो मांसाचा गोळा बाहेर काढते. तेव्हा तिच्या पोटातून एक मुलगा बाहेर येतो. त्याचं नाव अश्मक. अश्मक म्हणजे अश्माने जन्मलेला. पुढे तोच अश्मक कुर्ली घराण्याचा वारस पौंड्र नगरीची स्थापना करतो. आणि अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 179वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 180वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. गंधर्व पुढे सांगतो अर्जुनाला, अहो पार्थ, अद्रिसंती जी वसिष्ठांच्या आश्रमात राहत होती, एका बालकाला जन्म देते. तो शक्त्रीचा मुलगा होता. तो सगळ्या बाबीत त्याच्या पित्यासारखाच होता. गंधर्व पुढे म्हणतोय, अरे भरतश्रेष्ठा, स्वतः वसिष्ठ ऋषी आपल्या नातवाच्या बारशाचा विधी संपन्न करतात. बालकाचं नाव ठेवताना त्या सगळ्या घटनांची आठवण होते की त्यांनी अनेक वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु जसं त्यांना समजतं की त्यांचा वंश वाढत आहे, तसं तो आत्महत्या करण्याचा विचार सोडून देतात. त्यातून त्यांना एक नाव सुचतं की पराशर. म्हणून त्या बालकाचं नाव पराशर, पराशर म्हणजे मृत्युंजय असं ठेवलं जातं. पराशर वाढत असतो त्या आश्रमात. एके दिवशी तो छोटासा पराशर आपल्या मधुर आवाजात वसिष्ठांना तात म्हणजे बाबा अशी हाक मारतो. ती ऐकून त्याची आई त्याला सांगते की हे तुझे आजोबा आहेत. तुझ्या जन्मदात्याला एक राक्षस खाऊन गेलेला आहे. ते ऐकल्यावर तो छोटा पराशर रागवतो आणि म्हणतो, तो हे सगळं जग नष्ट करील. ते ऐकल्यावर ऋषी वसिष्ठ त्याला समजवतात की जग नष्ट करणं हा काही अशा गोष्टींवर उपाय ठरत नाही. ते समजावताना त्यांनी जे सांगितलं ते तुला कुंतीपुत्रा आत्ता मी सांगतो. चैत्ररथ गंधर्व पुढे सांगतोय, वसिष्ठ त्याला समजवतात की ऐक माझ्या बाळा, फार पूर्वी एक राजा होऊन गेला. त्या ख्यातनाम राजाचं नाव होतं कृतवीर्य. तो वेदाचार्य भृगूंचा शिष्य होता. तो राजा यज्ञ केल्यावर आलेल्या ब्राह्मणाला सोम पिण्यासाठी देत असे आणि त्याबरोबर दक्षिणा म्हणून मांस आणि धनही देत असे. यथावकाश तो राजा पृथ्वीलोक सोडून स्वर्गात जातो. कालांतराने पृथ्वीवरील त्याच्या वंशजांना पैशाची कमतरता जाणवायला लागते. त्या वंशजांना माहिती असतं की त्यांचे पुरोहित भृगू संपन्न आहेत. त्या राजाचा वंशज भिकाऱ्याच्या वेशात भृगूंच्या दारी भीक मागण्यासाठी जातो. काही भृगूच्या वंशजांनी त्यांच्याकडील संपत्ती भ्रष्ट क्षत्रियांकडून लुटली जाऊ नये म्हणून जमिनीत गाडून ठेवलेली होती. त्यानंतर ते ती संपत्ती इतर ब्राह्मणांना वाटून टाकत होते. काहींनी कुलीन क्षत्रियांना मदत म्हणून दिली. असं असताना काही भ्रष्ट क्षत्रिय भार्गवांच्या घरात खणून ती संपत्ती उकरून काढतात. ती अफाट संपत्ती ते क्षत्रिय पाहतात. ते पाहून काही क्षत्रिय असं समजतात की हे भार्गव म्हणजे भृगूंचे वंशज बेईमानी करीत आहेत. त्या गैरसमजामुळे ते त्या ब्राह्मणांचा अपमान करतात.
भार्गव भार्गव म्हणजे भृगूंचे वंशज चूक नसूनही क्षमेची याचना करतात, पण ते भ्रष्ट क्षत्रिय भार्गवांची तीक्ष्ण बाणांनी हत्या करण्यास सुरुवात करतात. तेवढ्यानेही समाधान न झालेले ते मूर्ख भ्रष्ट क्षत्रिय जगभर फिरून सगळ्याच ब्राह्मणांची हत्या करत राहतात. तेवढ्यानेही समाधान न झालेले ते भ्रष्ट क्षत्रिय ब्राह्मणांच्या गर्भवती बालकांची सुद्धा हत्या करायला लागतात. अशा रीतीने संपूर्ण भृगुवंशाचा नाश होत होता. त्यावेळी एक भृगुवंशातील स्त्री हिमालयात निघून जाते. तिथे ती तिच्या मांडीवर थापा मारते, ज्यामुळे तिचा पती तिचा गर्भ बनून येईल. जसं त्या ब्राह्मण गर्भवतीच्या अंगावर ते मूर्ख क्षत्रिय तिला मारण्यासाठी जातात, तसं तिच्या उदरातून तो गर्भ पोट फाडून बाहेर येतो आणि त्यांच्याकडे रागाने पाहतो. त्याबरोबर त्या प्रखर दृष्टीतून येणाऱ्या किरणांमुळे त्या सगळ्या क्षत्रियांच्या नजरा नष्ट होतात आणि ते अंध होतात. तसं झाल्यावर त्या मूर्ख क्षत्रियांना पश्चात्ताप होतो. ते त्या गर्भाकडे क्षमेची याचना करतात. अशा रीतीने अंध झालेले ते क्षत्रिय डोंगर दर्यात आंधळे भटकत राहतात. शेवटी ते त्या भृगुवंशी स्त्रीकडे याचना करतात. ते तिला सांगतात, अहो ब्राह्मण स्त्री, आम्हाला पुन्हा दृष्टी मिळवून द्या. आम्ही तुम्हाला वचन देतो की ह्यापुढे आम्ही कोणालाही कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही. आमच्या गावी जाऊन गुपचूपपणे राहू. कुठल्याही प्रकारचं पापकर्म करणार नाही. त्याकरता तू कृपया तुझ्या मुलाला आमची दृष्टी परत करण्यास सांगावे. अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 180वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 181वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. वसिष्ठ पुढे सांगतात की त्या अंध क्षत्रियांच्या त्या विनवण्या ऐकून ती ब्राह्मण स्त्री म्हणाली, माझ्या बालकांनो, तुम्हाला अंध केलेलं नाही आहे. तसंच मी सुद्धा तुमच्यावर क्रुद्ध झालेली नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की माझ्या मुलाला तुम्ही जे कृत्य केलं ते मात्र आवडलेलं नाही आहे. तुम्ही जेव्हा ते पाप करत होता तेव्हा मी माझा गर्भ 100 वर्ष माझ्या मांडीत लपवून ठेवला होता. उद्देश इतकाच होता की माझा भृगुवंश चिरंजीव राहो. त्या काळात तो माझ्या गर्भात असताना सगळे वेद आणि त्याची अंग तो शिकला. त्याला त्याच्या बापाच्या खुनाचा वचपा काढावा असं वाटलं तर ते अयोग्य होणार नाही. परंतु त्याच्या स्वर्गीय सामर्थ्यामुळे तुमचे फक्त डोळे गेलेत, म्हणून तुम्ही त्याच्याकडे पुन्हा तुमच्या डोळ्यांसाठी भीक मागा. कदाचित तो ते देईलसुद्धा. वसिष्ठ पुढे सांगतात, त्या मुलाच्या आईने सांगितल्याप्रमाणे ते आर्जव करतात आणि तो भृगू त्यांना माफही करतो. तो भृगू मांडी फोडून बाहेर आला, म्हणून त्याचं नाव औरव. औरव म्हणजे मांडीतून आलेला असं पडलं. त्या क्षत्रियांना त्यांची दृष्टी मिळते आणि ते आपापल्या घरी निघून जातात. तरीही तो औरव शांत झालेला नसतो. त्याच्या मनात सगळी सृष्टी नष्ट करण्याची मनीषा असते. त्यासाठी तो घोर तपस्या करू लागतो. त्याची अशी कल्पना असते की अशा रीतीने सूड उगवल्यामुळे त्याचे पूर्वज संतुष्ट होतील. त्याच्या त्या तपस्येची झळ सगळ्या सृष्टीला लागते. स्वर्गातील पितर आणि असुर, पृथ्वीवरली माणसं हे सगळे समजतात की हा ऋषी अशी तपस्या का करीत आहे. ती प्रतिज्ञा जगाच्या भल्याची नाही आहे. तर ते समजावून सांगण्यासाठी ते सगळे ऋषींच्या त्या आश्रमाकडे येतात आणि सांगतात, तुझी तपस्या फारच कठोर आहे. त्याची झळ आम्हा सगळ्यांना लागत आहे. तुला जसं वाटतंय तसं प्रत्यक्ष काहीही घडलेलं नाही आहे. म्हणून जरा ध्यान देऊ नये. वस्तुतः आम्ही सगळे भृगू या जगात राहण्यास कंटाळलेलो होतो. आम्ही आत्मघात करणं उचित नसल्यामुळे करणार नव्हतो. कारण आत्महत्या करणाऱ्याला स्वर्ग मिळत नाही, तर पाताळात जाऊ आणि पुन्हा पृथ्वी असं फिरत राहू. म्हणून आम्ही त्या मूर्ख क्षत्रियांना आम्हाला मारण्यास उद्युक्त केलं आणि त्यानुसार त्यांनी आमचा नाश केला. त्या लोभी क्षत्रियांना राग आणि संशय यावा म्हणूनच आम्ही ती अफाट संपत्ती जमिनीखाली गाडून ठेवली होती. त्यातूनच ते भांडण उत्पन्न झालं आणि त्या लोकांनी आमचा नाश करण्यास सुरुवात केली. अशा रीतीने आमचा मृत्यू झाल्यामुळे आम्हाला स्वर्गात येता आलं. इथे कुबेरांनी आमच्यासाठी त्यापेक्षा जास्त माया ठेवलेली आहे. त्या मर्त्य जगातील संपत्ती आमच्यासाठी काहीही महत्त्वाची नाही, कारण ती संपत्ती नश्वर आहे. नश्वर धनाचा मोह धरणं अज्ञानाचं लक्षण समजलं जातं.
तू जे करू इच्छितोस ते काही योग्य नाही आहे म्हणून ती तपस्या जगाच्या नाशासाठी न करता स्वतःच्या आणि जगाच्या उद्धारासाठी करावी अशी आमची तुला आज्ञा आहे. आणि अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 181वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 182. चैत्ररथ पर्व पुढे चालू. तो गंधर्व पुढे सांगतो. तेवढं सांगितल्यानंतर सुद्धा तो महान ऋषी वसिष्ठ पुढे सांगतो. पितरांचं ते ऐकून औरव त्यांना उत्तर देतो, अहो माझ्या पितरांनो, तुम्ही काहीही बोला. आता मी घेतलेली प्रतिज्ञा व्यर्थ जाऊ शकत नाही. मी हे मान्य करण्यास तयारच नाही की माझा राग निरर्थक होता. जर मी आता मागे फिरलो तर ते तब मलाच मारून टाकेल. जो माणूस आपला यथार्थ क्रोध आवरतो त्याला ते जीवनाचे 3 उद्देश म्हणजे धर्म, हित आणि सुख कधीच साध्य होत नाही. गंधर्व पुढे सांगतो. वसिष्ठ त्याचे सांगत असतात. ते बोलतात. पितरांचा उल्लेख ऐकल्यावर तो बालयोगी औरव पितरांना उद्देशून बोलतो, अहो पितर, राजाचा राग जसा दुर्जनांचा नाश करण्यासाठी आवश्यक असतो, मी माझ्या आईच्या मांडीत असताना माझ्या आईचं आणि इतर बायकांचं रडणं किंचाळणं ऐकलेलं आहे. जेव्हा त्यांना ते भ्रष्ट क्षत्रिय ठार मारत होते, नेमका त्याच वेळी माझ्यात हा क्रोध उत्पन्न झालेला आहे. माझी आई आणि तिच्यासारख्या अनेक गरोदर स्त्रिया आणि माझे पिता यांचं त्यावेळी कोणीही संरक्षण करण्यासाठी आलेले नाहीत. माझ्या आईने मला तिच्या मांडीत लपवलं आणि ती म्हणाली, जर अशा रीतीने कोणी अश्राप जीवांना असं ठार मारू लागलं तर पाप वाढेल आणि जो त्या वाढणाऱ्या पापाकडे निरर्थक असमर्थनीय कारणं देऊन दुर्लक्ष करेल तो सुद्धा त्या पापाचा भागीदारच असेल. जेव्हा राजे प्रजेचे रक्षण करू शकत नाहीत आणि इतर करमणुकीच्या गोष्टीत रमतात, तेव्हा असे पापात्मे पुन्हा पुन्हा असे अत्याचार करतच राहतील. ते सहन करणं मला शक्य नाही, म्हणून मी तुमच्या विनंतीला स्वीकारू शकत नाही. जो अग्नी मी चेतवलेला आहे त्याला वेळीच त्या पापात्म्याचे समर्पण पुरवलं गेलं नाही तर तो मला भक्षण करील आणि ते होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हा दोघांच्या हिताचं काय असू शकेल ते आपण मला सांगावं. वसिष्ठ सांगत राहतात. पितर त्याचे ते भावूक भाषण ऐकल्यानंतर त्याच्याबद्दलच्या प्रेमाने बाळ औरवाला सांगतात, तुझा राग व्यर्थ जाणार नाही आणि तुलासुद्धा काहीही त्रास होणार नाही. तू तुझा क्रोधाग्नी त्या वरुण राजावर सोड. त्यामुळे पृथ्वीवरील समुद्राचं पाणी त्या उष्म्याने उडून आकाशात जाईल आणि पर्जन्य उत्पन्न होईल आणि ते पृथ्वीवरील सगळ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे तो क्रोध उत्तम कारणी लागेल आणि तू सुद्धा स्वस्थ होशील आणि देवसुद्धा सुरक्षितच असतील. त्यानंतर वसिष्ठ म्हणाले, अरे माझ्या बाळा पराशरा, तू त्याप्रमाणेच करावंस. त्यानंतर औरवाने आपला क्रोध वरुणावर सोडला. त्यामुळे समुद्राचं पाणी बाष्पीभवन होऊन त्याचा एक मोठा घोड्यासारखा दिसणारा ढग तयार होतो, ज्याचं वर्णन वेदात वडवामुख म्हणजे पावसाळ्यातील काळी ढग असं केलेलं आहे. तो समुद्रातील पाणी बाष्पाच्या रूपाने उडवत राहतो. म्हणून अरे पराशरा, जग नष्ट करण्याच्या गोष्टी तू करू नकोस. वरच्या ज्ञानाच्या अवस्थेत असलेला पराशरा, तू शांत हो. अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 182वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 83वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. त्यापुढे गंधर्व अर्जुनाला सांगत राहतो. ब्राह्मण ऋषी पराशर वसिष्ठांचं ते बोलणं ऐकून जग नष्ट करण्याचा विचार सोडून देतो. तरीसुद्धा तो महान ऋषी त्याच्या समाधानासाठी एक राक्षसाचा बळी घेणारा यज्ञ करतो. कारण त्याच्या पित्याला एका राक्षसाने मारलेलं होतं. तो तेजस्वी मुनी राक्षसांना खाऊ लागतो. लहान मोठे असे सगळे राक्षस तो खाऊ लागतो. वसिष्ठ त्याला त्यापासून विरोध करत नाहीत. आपल्या मुलाच्या दुसऱ्या प्रतिज्ञेबद्दल काही न करण्याचं तो ठरवतो. त्या यज्ञात पराशर 3 यज्ञकुंडासमोर असा बसतो की जणू काय तो 4था अग्निकुंडच असावा. तो क्षत्रियचा पुत्र सूर्यासारखा त्यात तळपत होता. सगळे मुनी आणि ऋषी बघत होते. ते दृश्य जसं काय प्रत्यक्ष सूर्य चमकत आहे. यज्ञकुंडात तुपाची धार धरली गेली होती आणि शेवटी श्रेष्ठ ऋषी अत्री यज्ञाचा समारोप करण्यासाठी तिथे आले. त्याशिवाय पौलस्त्य, पुलह, क्रतू सगळे महान ऋषी ज्यांना राक्षसांचा त्रास झाला ते सुद्धा आलेले होते. अरे भरतवंशाच्या कुलदीपका अर्जुना,
तिथे आल्यावर पौलस्त्य ऋषी पाहतात की आधीच बऱ्याच राक्षसांचा नाश झालेला आहे. ते पराशराला बोलवतात, अरे शत्रुघ्न पराशरा, तुझ्या या यज्ञाला आता कोणीही अडवू शकत नाही. तुला हा यज्ञ करताना संतोष झाला असेल, परंतु तू ह्याच्यात अनेक निरपराध राक्षसांचा सुद्धा नाश केलेला आहेस. त्याची तुला कल्पना आहे का? त्या राक्षसांना तुझ्या पित्याच्या हत्येची साधी माहितीसुद्धा नसेल. अशा रीतीने कोणालाही विनाकारण मारल्यामुळे तुझ्यात आणि त्या अपराधी राक्षसात काय फरक राहिला? पुढे ते म्हणतात, असं करणं खऱ्या ब्राह्मणांना शोभत नाही. क्रोधाची मर्यादा आणि त्यातून उत्पन्न होणारी शांतता हाच खरा ब्राह्मणांचा गुण समजला जातो. आणि म्हणूनच अरे क्षत्रियच्या पुत्रा, तुझ्या बापाप्रमाणे तूसुद्धा सर्व जाणून अशा गोष्टींपासून परावृत्त हो. विनाकारण कोणीही जीवाचा अशा रीतीने नाश करण्यामुळे तू स्वतः एक राक्षस झाला आहेस आणि म्हणून तूसुद्धा नष्ट झाला पाहिजेस या यज्ञात. असं जर कोणी म्हटलं तर ते तुला रुचेल का? ब्राह्मणांनी सर्व गोष्टी विवेकाच्या मदतीनेच करायच्या असतात. भावनेच्या आहारी जाऊन जर तू असं कृत्य केलंस तर केवळ तुझ्यात तपोसामर्थ्य आहे म्हणून तर ते पापकारकच ठरतं. ब्राह्मणाला विवेकाची मर्यादा ही पाळावीच लागते. तुझ्या अशा कृत्यांमुळे तुझ्या पितरांना फार त्रास होत असेल. तुझ्या पित्याला जे भोगावं लागलं ते त्याच्या कर्माचंच फळ होतं. अरे वसिष्ठाच्या सुपुत्रा, हे जरा समजून घे. तुझा बाप त्यानंतर स्वर्गात गेला आहे. कोणीही राक्षस तुझ्या पित्याला खाऊ शकणारा नव्हता, परंतु क्षत्रियने स्वतःहून ते ओढावून घेतलं होतं. कारण त्याला पृथ्वीवर राहणं अप्रस्तुत वाटत होतं. त्या विश्वामित्रसुद्धा कारण मात्रच होता. आता दोघेही क्षत्रिय आणि कल्माशपाद स्वर्गात आनंदाने राहत आहेत आणि तू इथे त्यांच्या नावाने पाप करीत आहेस. वसिष्ठांची इतर मुलं म्हणजेच तुझे सगळे चुलते ते सुद्धा स्वर्गात मजेत आहेत. तुला माहीत नसेल म्हणून सांगतो, तू सुद्धा हा जो यज्ञ करीत आहेस ते सुद्धा तुझ्याकडून करून घेतले जात आहेत. हे तुझ्या लक्षात आलं आहे का? म्हणून अरे भाग्यवान मुला, आता हा यज्ञ आटोपता घे. गंधर्व पुढे सांगतो, अशा प्रकारे पौलस्त्य सांगत असताना त्याला वसिष्ठसुद्धा दुजोरा देत राहतात आणि त्यामुळे अखेरीस पराशर तो विध्वंसक यज्ञ संपवतो. त्या यज्ञाचा अग्नी नंतर ते ऋषी हिमालयातील अरण्याच्या कुठेतरी फार आत असा नेऊन सोडतात, जिथे त्यामुळे कुणाचंही नुकसान होणार नाही. तो अग्नी आजही राक्षस, जंगलं आणि पाषाण जाळत असल्याचं दिसेल. दुसऱ्या एका प्रतीत दिलेला आहे की तो अग्नी तिथून पृथ्वीच्या पोटात शिरला आणि तिथेच राहिलेला आहे. अशा रीतीने आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 183वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 84वा, चैत्ररथ पर्व पुढे चालू. अर्जुन गंधर्वाला विचारतो, आता मला सांग, कल्माशपाद राजा त्याच्या पत्नीला श्रेष्ठ योगी वसिष्ठांकडे जायला का सांगतो? वसिष्ठ त्या राणीला का जवळ घेतात, जिला ते ओळखतही नव्हते? ज्याला नैतिकतेचे नियम चांगले माहीत आहेत असा माणूस का असं करेल ते मला समजावून सांगा. त्यात पाप होत नाही का? माझ्या शंकेचं निरसन तू चांगलं करशील असं मला वाटते. ते ऐकल्यावर तो चैत्ररथ गंधर्व म्हणाला, अरे शूरयोद्ध्या धनंजया, ऐक, आता मी तुला ते सगळं वसिष्ठ आणि कल्माशपादाचं झालं ते सांगतो. कल्माशपाद असुरांच्या कब्जात असताना रागीट स्वरूपात तो त्याच्या पत्नीला घेऊन जंगलात फिरायला जातो. त्या अवस्थेत तो त्या जंगलातील अनेक हरणं, सांबर, विविध झाडं आणि इतर वेली हे पाहत फिरत असताना त्याला जबरदस्त भूक लागते. त्यावर तो राक्षसांच्या ताब्यात असलेला परंतु एरवी सज्जन असलेला राजा काही खाण्यासाठी मिळतंय का ते पाहायला लागतो. राक्षस असल्यामुळे त्याला माणसाला खाण्याची भूक असते आणि अशातच त्याला एक ब्राह्मण त्या जंगलात त्याच्या पत्नीसह संभोग करत असताना दिसतो. ते दोघे एकमेकात पूर्णतया रममाण झालेले असताना तो राक्षस राजा तिथे येतो. त्याला पाहून ते ब्राह्मणाचं जोडपं सैरावैरा पळायला लागतं. राक्षस त्यांचा पाठलाग करतो आणि अखेरीस ब्राह्मणाला पकडतो. ते पाहिल्यावर त्याची पत्नी राजाला म्हणते, अहो राजर्षी, जरा माझं ऐका. आपण सूर्यवंशाचे आहात हे सगळं जग जाणतं. आपल्याला नैतिकतेचे सगळे नियमही माहीत आहेत.
आपण ऋषींच्या सेवेत असता म्हणून आपल्याला हे करणं काही शोभत नाही. मला माहीत आहे की आपण त्या राक्षसाच्या प्रभावाखाली आहात, तरी असं पाप करणं काही योग्य नाही आहे. आम्ही दोघं पती पत्नी असून आमचं वासनिक कर्तव्य पार पाडत होतो, जे सगळ्याच विवाहितांना बंधनकारक असतं. अजून आमचं कार्य पूर्ण झालेलं नसताना तुम्ही मध्येच आलात आणि ते थांबवलं आहे. असं करणं तुम्हाला शोभत नाही. कृपा करा आणि माझ्या पतीला मुक्त करा. तो राक्षसांच्या कब्जात असलेला राजा ते काही ऐकत नाही आणि त्या ब्राह्मणाला तो खाऊन टाकतो. ती अभागिनी, त्या ब्राह्मणाची धर्मपत्नी रडायला लागते. जसे ते अश्रू तिच्या डोळ्याबाहेर येतात तसे त्या अश्रूंचं अंगारात रूपांतर होतं आणि ते भडकून उठतात. त्यांच्या ज्वालांनी तो परिसर जळून जातो. त्या शोकविव्हल अवस्थेत ती ब्राह्मणी त्याला शाप देते. अरे नीच माणसा, आमचा संभोग अपूर्ण असताना त्या अस्वस्थ स्थितीतच तू माझ्या डोळ्यात देखत माझ्या नवऱ्याला खाल्लं आहेस, ज्याच्यावर माझं अपरिमित प्रेम आहे. माझा तुला शाप आहे की जेव्हा तू तुझ्या स्त्रीशी समागम करण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तू सुद्धा जळून जाशील आणि तुझी पत्नी त्या वसिष्ठ मुनींशी संभोग करील. ज्याच्या पुत्रानं तू खाल्लं आहेस त्यापासून जे अपत्य होईल तोच तुझ्या वंशाचा वारस होईल. असा शाप देऊन ती ब्राह्मणी, जी अंगिरस वंशाची होती, तिच्याच अश्रूंनी उत्पन्न केलेल्या अग्नीत उडी घेते आणि राक्षस झालेल्या कल्माशपादाच्या समक्ष ती सती जाते. ध्यानात बसलेल्या वसिष्ठांना ते सगळं क्षणात त्यांच्या दिव्य दृष्टीमुळे समजतं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर जेव्हा तो कल्माशपाद राजा त्या राक्षसाच्या प्रभावातून मुक्त झाल्यावर तो गुणी राजा स्वतःच्या पत्नीला, मध्यंतीला, त्या शापाची कथा सांगतो आणि तिला विनंती करतो की ती वसिष्ठांच्या बरोबर समागम करून त्यांचा वंश वाढवण्यात सहाय्य करेल. वासनेच्या प्रभावाखाली असताना एकदा तो राजा आपल्या पत्नीला पकडतो. त्याला त्या शापाचा विसर पडलेला असतो. ती त्याला त्याने सांगितलेल्या शापाची आठवण करून देते. राजा घाबरून जातो. त्याला त्याच्या त्या अमानुष कृत्याचा पश्चात्ताप होत असतो. त्यानंतर तो राजा आपल्या वंशाचा उद्धार करण्यासाठी वसिष्ठ मुनींना आवाहन करतो आणि अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 184वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 185वा, चैत्ररथ पर्व इथे संपलेलं आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर अर्जुन त्या ज्ञानी गंधर्वाला विचारतो, गंधर्वा, आता मला सांगा, अशा कोणत्या वेदज्ञ ब्राह्मणाला आम्ही आमचे पुरोहित म्हणून नेमावं? गंधर्व सांगतो, ह्याच वनात एक मंदिर आहे आणि त्याचं नाव आहे उत्कोचक. देवलाचा धाकटा भाऊ धौम्य तिथे ध्यानसाधना करीत असतो. तो तुमच्यासाठी माझ्या मते तरी योग्य आहे, त्याला आपण नेमावं. वैशंपायन सांगतात, गंधर्वावर खुश होऊन त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्याकडे असलेलं अग्निवेशाचं अस्त्र शिकवतो. नंतर तो त्या गंधर्वाला सांगतो, आपल्या ठरलेल्या वचनाप्रमाणे जे घोडे तुम्हाला देणार आहेत ते तुर्तास तुझ्याकडेच राहू देत. जेव्हा गरज लागेल तेव्हा ते घोडे मी तुझ्याकडून मागून घेईन. त्यानंतर धनंजय गंधर्वाला बोलतो, अरे मित्रा चैत्ररथा, मला आणखीन एक शंका आहे, त्याचं समाधान तू करशील तर बरं होईल. ते ऐकल्यावर तो गंधर्व म्हणतो की निसंकोचपणे विचार, काय विचारायचं आहे ते. त्यावर अर्जुन विचारतो, असं बघ, तू आत्ताचा आणि मी सुद्धा आत्ताच आहे. असं असताना तुला सगळ्या प्राचीन गोष्टी ज्या तू मला सांगितल्या आहेस त्या कशा रे समजल्या आणि मी त्यावर विश्वास कसा ठेवावा? ते ऐकून गंधर्व हसायला लागतो आणि म्हणतो, अरे कुंतीपुत्रा, तुझी शंका तुझ्या अज्ञानातून आलेली आहे, तरी ती मी आता दूर करतो. मी आणि इतर स्वर्गीय प्रजाती अदृश्य निसर्गातीलच आहोत आणि तू दृश्य निसर्गातील अर्थात पृथ्वी लोकातला आहेस. पृथ्वी लोकातील सर्व प्रजाती जन्मतात आणि मरतात आणि असं सतत होत असतं, कारण त्यांना काया असते जी वस्तुमात्रांची बनलेली असते. म्हणून ती काया यथावकाश नष्ट होणारी असते. त्यामुळे मृत्यू अनिवार्य असतो. त्या सगळ्या जीवांनाच, त्यात मनुष्यसुद्धा आलाच ना, मग त्यांचे अनेक जन्म आणि अनेक मृत्यू होत असतात. त्या कारणाने भूतकाळ आणि वर्तमान काळ असे त्याला भासतात. त्याउलट अदृश्य निसर्गातील स्वर्गात जे असतात त्यांना काया नसते. ते नित्य अस्तित्वातच असतात. तिथे सदैव वर्तमान काळच असतो. म्हणून पृथ्वीवरील घटना आम्ही स्वर्गीय प्रजाती अनंत काळ पाहत असतो. आम्हाला मृत्यू नसतो,
कारण आम्हाला काया नसते. म्हणून मी जे सांगितलं ते सगळं खरं आहे. मी त्या काळात आणि आजही तसाच जागृत आहे आणि म्हणून ते मी पाहतही आहे. आम्ही अजरामर असतो. त्यात देव, असुर, गंधर्व, राक्षस, यक्ष, अप्सरा असे बरेच येतात. तरीसुद्धा एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते की आम्ही स्वर्गीय प्रजातींना त्याच्या पुण्यप्रभावात होणाऱ्या फरकानुसार ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी अधूनमधून माणसाच्या वंशात जन्म घ्यावा लागतो. जसे तुम्ही पांडवांनी घेतलेला आहे. त्याचे पितर होतात, पुन्हा स्वर्गात किंवा पाताळात अर्थातच अदृश्य निसर्गात ते जातात. त्यात अनेक स्तर आहेत. ज्याच्या त्याच्या पापपुण्य प्रभावानुसार सगळं काही होत असतं. त्या कारणाने माणसाचं पुण्यकर्मामुळे स्वर्गात जाणं आणि पुण्य संपल्यावर पुन्हा पृथ्वीवर दृश्य निसर्गात येणं असं अव्याहतपणे चालू राहतं. मोक्षप्राप्ती होईस्तोवर आणि त्यालाच सृष्टीचा क्रम असं म्हणतात. त्यानंतर अर्जुन पुन्हा चैत्ररथाला विचारतो, आता मला सांग, मोक्षप्राप्ती केवळ माणसालाच होते का तुम्हा स्वर्गीय प्रजातींना सुद्धा होते? आता तुझं हे जे रूप आहे ना, ती काया तुला कशी काय प्राप्त झाली? चैत्ररथ म्हणतो, आम्हाला सुद्धा अखेरीस मोक्षप्राप्ती अनिवार्य आहे. त्यासाठी आम्हाला सुद्धा माणसाचा जन्म घ्यावा लागतो. मनुष्य जन्म सगळ्यांना शेवटी अनिवार्यच आहे. तुझा दुसरा प्रश्न हा माझ्या रूपाबद्दलचा आहे. अरे जिष्णू, हे माझं आणि माझ्या पत्नीचं मायावी रूप आहे हे खरं नाही आहे. आम्ही स्वर्गीय प्रजाती अशा रीतीने मायावी रूप घेऊन पृथ्वीवर माणसात वावरत असतो. पण त्या रूपात आम्ही पुण्य मिळवू शकत नाही किंवा पापही करत नाही. हे रूप फक्त विरंगुळ्यासाठी आम्ही घेत असतो. आमच्याकडे ज्या विविध सिद्धी असतात त्यामुळे ते शक्य होतं. तो केवळ भास आहे, त्यावर तू जाऊ नकोस. त्या संवादाने पांडवांचं समाधान होतं. त्यानंतर ते सगळे पांडव आणि ते गंधर्व एकमेकांना आदरपूर्वक अभिवादन करून निरोप घेतात आणि त्या भागीरथीचा किनारा सोडून ते पुढे निघतात. पांडव त्या उत्कोचक तीर्थक्षेत्री जातात. धौम्य ऋषीला त्याचे मुख्य पुरोहित म्हणून नेमण्याचं ठरवतात. उत्कोचक गेल्यानंतर ते धौम्य ऋषींना भेटतात. त्यांना त्यांचं पुरोहित होण्याची विनंती करतात. तिथे धौम्य वनफळांनी त्यांचं स्वागत करतात. पुढे धौम्य ऋषीसुद्धा ते मान्य करतात आणि रीतसरपणे त्यांची नेमणूक होते. आता पांडवांच्या बरोबर 6वी त्यांची मात असे 6 जण आणि त्याबरोबर धौम्य पुरोहित असे 7 जण प्रवासास निघतात. धौम्य त्यांचे पुरोहित झाल्यामुळे पांडवांचा आत्मविश्वास वाढतो. ते ज्ञानी ब्राह्मण पांडवांना योग्य मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे ते आता पांचाल देशाच्या राजकुमारीच्या स्वयंवरासाठी तयारीने निघतात. धौम्य त्या पांडवांची क्षमता ओळखून त्यांना आपलं यजमानपद देतात. धौम्य ऋषीला पांडवांच्या पुढच्या वाटचालीची खात्री पडते आणि सगळं काही निश्चित होतं. आपल्या पुरोहिताच्या आज्ञेने ते पांचाल देशात जाण्यासाठी पुढची वाटचाल सुरू करतात आणि अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 185वा भाग इथे संपलेला आहे.